नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. वर्षामध्ये दौलत साखर कारखाना अडचणीत असतानाही ते शिवधनुष्य पेलून तुम्ही हा कारखाना यशस्वीरित्या चालवतात. शेतकऱ्यांच्या मध्ये समाधान आहे आणि हे असं चालवत असतानाच हे रोजगार मिळण्याची ही संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली? आता आपल्या सर्वांना माहीतच आहे की 2019 साली आम्ही या दौलत कारखान्याचा ताबा घेतला. त्या दिवसापासून क्रमप्राप्त होतं की आम्ही हा कारखाना सर्वात अगोदर रुळावर आणला पाहिजे. त्याच्यासाठी कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे. त्या पाठोपाठ शेतकऱ्यांचे असतील, कामगारांचे असतील, ती जी देणी असतात, पगार असतात किंवा ऊसाचे देणे असतील, वाहतूकदारांची देणे असतील, ही सगळी वेळेवर दिली पाहिजेत. तर सर्वप्रथम मला ते काम करणं हे क्रमप्राप्त होतं, गरजेचं होतं. 1-2 वर्षामध्ये आम्ही ते काम व्यवस्थित करून कारखाना रुळावर आणू शकलो. त्यानंतर मग आम्हाला एक्सपान्शन्स पण करणं गरजेचं होतं, कारण ह्याच्यापूर्वी पण मी अनेक वेळा बोललेलो आहे की पगार आणखीन ओव्हरहेड्स ह्या कारखान्यावरचे एवढे आहेत की आजच्या घडीला ह्या कारखान्याच्या कॅपॅसिटीला ते परवडत नाही. मग त्याच्यामुळे कॅपॅसिटी वाढवणं, मग ती इथेनॉलमध्ये असू देत किंवा साखर ऊस क्रशिंगमध्ये असू देत, हे सुद्धा अतिशय गरजेचं होतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मागची 2 वर्ष बरंचसं कॉन्सन्ट्रेट करून आज आम्ही कॅपॅसिटीज वाढवलेल्या आहेत, इथेनॉल आणलेलं आहे. त्यामुळं उत्पन्न जरासं व्यवस्थित आहे आणि त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी वेळेवर करू शकत आहोत. आता हे सगळं करतेवेळी मी इथं आलेल्या पहिल्या दिवसापासून, म्हणजे मला आठवतं की तो 6 एप्रिल 2019 होती जो आम्ही ताबा घेतला होता, त्यापासून आजपर्यंत एकही दिवस असा गेला नसेल की शेतकरी किंवा शेतकऱ्यांशी संबंधित त्यांची मुलं म्हणा, नातेवाईक म्हणा, हे वरचेवर येत असतात आणि कुणाला ना कुणाला आपल्या इथं कामाला लागावं अशी त्यांची एक इच्छा असते. ऑफकोर्स असणारच, कारण जर का भागामध्ये बघितलं तर एकच ही मोठी अशी इंडस्ट्री आहे जी बऱ्यापैकी कामगारांना, जे शेतकऱ्यांचेच बांधव, आमच्या शेतकरी बांधवांचेच पै पाहुणे म्हणा, नातेवाईक किंवा मुलं आहेत, ह्यांना ह्याच्यापूर्वी पण सामावून घेतलं होतं. त्यामुळे आमच्याकडून सुद्धा त्यांची तीच अपेक्षा होती. तर ह्या पहिल्या दिवसापासून अगदी आजपर्यंत म्हटला तरी असा एकही दिवस गेला नाही की माझ्याकडे कोणी आलं नाही नोकरीसाठी. मग इथं असू देत, कोल्हापूरला असू देत, फोनवर असू देत, कायम साहेब माझा एखादा मुलगा घ्या, काहीतरी कामाला लावा. पण आमच्यासमोर मोठी अडचण होती की ऑलरेडी इथं जवळजवळ भरमसाठ नोकर भरती झाल्यामुळं त्या हातानाच देण्या एवढं काम इथं नव्हतं. बरं, कामाची एक गोष्ट राहिली बाजूला, तो पगार सुद्धा पेलवला पाहिजे. तो पगार सुद्धा पेलवत नव्हता. कारण आज जर का आपण बघितलं तर दौलतचा पगार हा आसपासच्या इतर कुठल्याही, टोटल एकूण पगार हा आसपासच्या इतर कुठल्याही मोठ्या आमच्यापेक्षा मोठ्या कारखान्याच्या, मी तर रिलेट गडिंग्लज किंवा आजराला करणार नाही आहे, मोठे कारखाने जर का तर त्यांच्याही पेक्षा जास्त आहे. मग हा पगार द्यायचा कुठून आणि कसा? आणि त्यात आणखीन मग जर काही नवीन मुलं घेतली तर ते पण जमलं नसतं आणि कुठंतरी परत आपण डबकायला गेलो असतो. म्हणून माझी बरेच वर्ष झाली एक इच्छा होती की ह्यांच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. या दरम्यान माझ्या सुनील गुट्टे या मित्रांनी गंगाखेडला एक नोकरी मेळावा भरवला. त्यामध्ये त्यांच्याकडे एक 3000 कॅन्डिडेट्स आले होते आणि जवळजवळ 700 जणांना त्यांनी नोकरी लावली. एका दिवसामध्ये झालेलं सगळं हे होतं. म्हणजे एका दिवसात इंटरव्ह्यू झाले आणि 7-8 दिवसामध्ये सगळ्या 700-800 जणांना अपॉइंटमेंट लेटर्स मिळाले होते. हे बघितल्यानंतर ते एक नागपूरला असा मेळावा आयोजित करणार होते. त्यांचा जरा तो भाग विदर्भ आणि मराठवाडा पडतो. माझे चांगले मित्र असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की नागपूर नाही, मला अगोदर हा चंदगडला करायचा, कारण चंदगडमध्ये भयंकर सुशिक्षित पण बेरोजगार करतो. आणि त्यांना रिक्वेस्ट करून मग मी ही संकल्पना इथं साकारवायचा एक विचार केला. आणि त्याप्रमाणे म्हटलं की आपण आपल्या कारखान्यात आज नसे नका, पण आपण कुठं ना कुठं तरी आपल्या माध्यमातून त्यांना नोकरी मिळावी. आमच्या ओळखी आहेत, जवळजवळ 5-50 कंपनीज इथं येणार आहेत नोकरी लावून घ्यायला. आता आपल्या इथला माणूस जर का कुठं तर नोकरीसाठी गेला तर एका नोकरीसाठी त्याला कुठं मुंबईला, पुण्याला जावं लागतं, तिथं इंटरव्ह्यू द्यावा लागतो, परत यावं लागतं. तो दिवस गेला, ते पैसे गेले आणि त्याच्यानंतर तिथं जाऊन ती नोकरी लागेलच असं नाही, कारण 1 किंवा 2 किंवा 3 पोस्टसाठी तो हे असतो आणि त्याच्यासाठी 50-100 लोक आलेले असतात. पण इथं जवळजवळ 500 ते 700 जागा भरण्यासाठी एका ठिकाणी कंपनीची माणसं ऑफिसरवर घेणार आहेत. त्याच्यामुळे इथे चान्सेस जे असणार आहेत, एक 3-4 हजार मुलं जर का आली तर 500 ते 700 लोकांना नोकरी लागण्याचे चान्सेस आहेत. तर त्या संकल्पनेतून तो एक आयडिया माझ्या मनात आल्यामुळे मग मी म्हटलं की हा नोकर आपण आता आम्ही बघितलं सर की आपण एक मोफत ह्या त्यावेळी हे दिलं आहे भव्य नोकरीमध्ये, त्या संदर्भात काय सांगू शकाल?
मोफत हा आता ह्याच्यामागे दोन गोष्टी आहेत. मी शक्यतो भव्य नोकरी मेळावाच करणार होतो आणि तो ऑफकोर्स मोफतच असणार होता. आम्ही प्रॉम्प्लेट छापायचे ठरवले, मोफत हे भव्य नोकरी मेळावा म्हणून छापा. पण आम्ही हे ठरवलेलं, आम्ही एकदा फक्त कळवलं की आम्ही असं असं करणार आहोत. तर काही वर्ग एक असा असतो की त्यांना काही चांगलं करा ते त्यांना त्याच्यामध्ये वाईट शोधायचं असतं. तर कुणीतरी असंच म्हटलं बाहेर की हे नोकरी लावणार आहे त्याने पैसे घेणार आहे प्रत्येक नोकरा मागून. मग ते काय रजिस्ट्रेशनला असेल किंवा नोकरी लागली म्हणून असेल किंवा नोकरी लागल्यानंतर पगार म्हणून असेल. तर ही संभ्रम अवस्था कुठेही असू नये म्हणून ह्याच्यापूर्वी सुद्धा मी एकदा आवाहन केलेलं आहे की हा मोफत म्हणजे पूर्णतः मोफत नोकरी मेळावा असणार आहे. आता याच्यामध्ये कुणीही कुणालाही, आम्हाला तर द्यायचे नाहीतच नाहीत किंवा इतर कुणालाही नोकरी लावतो म्हणून माझी ओळख आहे म्हणून सांगून जर का कोणी गेलं तर त्यांना सुद्धा पैसे द्यायचे नाहीत. पूर्णतः मोफत उपक्रम राबवला जाणार. जसं मी अगोदर बोललो त्याप्रमाणेच इथं माझ्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. कुठंतरी आपल्या मुलांना नोकरी लागेल असं वाटतंय. तर मी माझ्याकडे आज जाऊ शकत नाही तर माझ्या अनुषंगानं कुठंतरी त्यांना नोकरी लागू दे म्हणून हा कार्यक्रम आम्ही इथं आणलेला आहे. त्याच्यामध्ये थोडेफार पैसे खर्च करणार आहोत, ते आम्ही पदरचे खर्च करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारा जो काही खर्च असेल, आज पॉम्पलेट असतील जिकडे तिकडे वाचले जातात, होर्डिंग्स असतील, ऍडव्हर्टिजमेंट असेल, परत हे जे कंपनीचे 5-50 कंपनीची माणसं येणार आहेत त्यांचा आणण्याचा नेण्याचा खर्च वगैरे हा सगळ्याच्या सगळं आम्ही करणार आहोत. ह्याच्या पलीकडे जाऊन होतो उद्या नोकरी लागल्यावर कुणाला तरी समजा गुजरातमध्ये नोकरी लागली, कोणतरी गेला, तिथं काहीतरी अडचण आली किंवा कुठं नागपूरला लागली, पुण्याला लागली, काही अडचण आली तर त्याचं सुद्धा आम्ही डेस्क तयार करू इथं आमच्या इथे. त्यांनी त्यांना फोन करावा, आम्ही आमच्या परीनं जमेल तेवढं तिथं सुद्धा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असले तर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. हे फक्त मी जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे आम्हाला लोकांच्यासाठी काहीतरी करायचं होतं, त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून नोकरी लागावं म्हणून होत्या. मी इथं लावू शकत नाही म्हणून कुठंतरी बाहेर लावायची हे आहे म्हणून मी हा पूर्णतः मोफत भव्य नोकरी मेळावा म्हणून आयोजित करत आहे. ह्याच्यामध्ये आमचं ह्याच्यातून काही कमवणं, आम्हाला नावच कमवायचं एवढं म्हटलं तरी चालेल, त्याच्या पलीकडे आम्हाला ह्याच्यातून काही कमवायचं नाही. लोकांनी 4 शब्द आमच्याविषयी चांगले बोलावे एवढीच इच्छा आहे. त्यामुळे आम्ही हा मोफत हा शब्द त्याच्यामध्ये घातलेला आहे. त्यामुळे कुणी पुन्हा एकदा मी आवाहन करतो की कुणी ह्याच्यामध्ये येऊन पैसे देऊन काही तरी लागतंय असं समजू नये. मोफत आहे, पूर्णतः मोफत राहील आणि त्या अनुषंगानेच तुम्ही ऍप्लिकेशन करून इथं आमच्याकडे हजर राहा 8 ऑक्टोबर. हे इंटरव्ह्यू कुठे आणि कधी होणार आहेत? हे इंटरव्ह्यू आता आम्हाला तसं बघितलं तर कारखान्याचं कार्यस्थळच एक मोठी स्पेस लागणार आहे. 2-3 हजार 4,000 कॅन्डिडेट्स येतील, तेवढ्यानं अकोमोडेट करणं. त्याच्यानंतर परत आपण प्रत्येकाला एक वेगळा टेस्ट देणं. 5-50 कंपनीची माणसं म्हणजे 50 कंपनी म्हटलं की 100-150 माणसं आलेला असतात. त्यांना बसलं पाहिजे, प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे. एक मोठी स्पेस लागणार आहे. मग कारखान्यासारखी मोठी स्पेस असे आम्हाला कुठं दिसली पण नाही. त्यामुळे आम्ही हा सर्व उपक्रम आपल्या कारखाना कार्यस्थळावरच राबवत आहोत. कधी? 8 ऑक्टोबर 2023. माझ्या मते तो रविवार आहे तर सगळ्यांना तसं येणं जाणं वगैरे सगळं सोयीस्कर पण पडेल सुट्टीचा दिवस असल्यामुळे. तर सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार. दौलत कारखाना आपण दीर्घ मुदतीच्या काळावरून घेतलेला आहात. आज दौलतचा परिसर पाहता या ठिकाणी दौलत कारखाना सोडून बऱ्यापैकी जागा आसपास मोकळी आहे. यामध्ये आपण नवीन प्रकल्प काय राबवणार आहात का? तसं माझं गेल्या वर्षीपर्यंत एक खूप मोठं स्वप्न पण म्हणा प्लस एक कार्य करण्यासाठी होतं, काहीतरी करावं म्हणून एक मोठा हॉस्पिटलचा प्रकल्प इथं आणायचा होता. जवळजवळ एक 500 बेडचं हॉस्पिटल एक आम्ही जवळजवळ 10 ते 15 कोटी रुपये खर्च करून इथं करणार होतो. पण गेल्या वर्षी अशा काही घटना घडल्या की माझं मन इसकणं जो म्हणतो प्रकार तो तसा झाला की करायचं तर कशासाठी करायचं, कुणासाठी करायचं. कारण त्यामध्ये माझा असा विचार होता की माझ्या सर्व कामगारांना आणि कामगारांच्या कुटुंबाला, अधिक शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मोफत सेवा मिळावी. मग त्यांचं इन्शुरन्स आम्ही उतरवणं आणि त्या माध्यमातून सेवा देणं. तर आपल्याकडे ह्या सगळ्या सुविधा, अगदी मी म्हणणार नाही की KLA सारख्या एवढ्या मोठ्या बेसिसवर मी सक्सेसफुल झालो नसतो कारण एवढं मोठं करणं लगेच शक्य नाही. पण किमान त्याला तोडीस तोड अशा सर्व आरोग्यातील काही त्रुटी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, त्या सर्वावर उपचार होण्यासाठी जे प्रत्येक फॅकल्टी लागणार आहे ती फॅकल्टी इथं आणून मी एक छानसं हॉस्पिटल साधणार होतो. सध्या जरासं मी त्या बाबतीत माघार घेतलेली आहे. भविष्यात पुन्हा तो विचार मनात आला माझा तर मी तो नक्कीच पूर्ण करेन. आता KLEनं पण इथं जवळपास केलेलंच आहे. तरी मला आनंद आहे की थोडीफार का असेना सुविधा आपल्याला जवळपास मिळणार आहे. त्यातून मला वाटलं की आणखीन करावं असं तर तो पण पुढे जाऊन हे करेन. प्लस आम्हाला अजून फॅक्टरीमध्ये म्हटलं तर आम्हाला 5,000 आता 3.5चं 5,000 पर्यंत आम्ही जवळपास गेलो. 5चं 7,500 टन क्रशिंग करायचं आहे.
डिस्टिलरी 40 ते 80,000ला गेलो होतो. 80,000चं 1 लाख 1.5 लाख ते 2 लाख पर्यंत आम्हाला डिस्टिलरी पण करायचे. अधिक को जनरेशन 15 ते 25 मेगावॅट आता फायनलाइज करायचं आम्ही एक 5-6 महिन्यामध्ये फायनल करू. ते 25, 28, 32 याच्या दरम्यान काहीतरी आम्ही मेगावॅटचं एक को जनरेशन प्लांट आणणार आहोत. त्या अनुषंगानं आणखीन इथं 200 ते 300 जणांना नोकरी लागेल, पण ते नंतर असणार आहे. त्या नोकरी मिळाव्याशी आणि त्या काही संबंध नाही. बऱ्याच अंशी असं झालेलं आहे की आपण जो नोकरी बरोबर आहात हे दौलतमध्ये भरती होणार आहे असं थोडासा एक बाहेर चर्चा सुरू आहे. बरोबर आहे, अशी मला पण कानावर आलेली आहे. पण मी सांगू इच्छितो कृपया ह्या नोकरी भरतीतून एकही व्यक्ती आजच्या घडीला इथं भरली जाणार. हा नोकरी मेळावा प्युअरली पुणे, मुंबई, नागपूर, गुजरात, गोवा, बेळगाव, हुबळी आणि कोल्हापूर ह्या आसपासच्या परिसरातल्या कंपन्यांच्या साठीचा नोकरी मेळावा आहे. आणि आज माझ्याकडे जसं मी तुम्हाला म्हणाल आज माझ्याकडे इथं जागाच नाही, शिल्लक जागाच नाही. त्याच्यामुळे मला आज इथं कुणालाही घेऊन मी आहे त्यांचंच कसं साधवावं लागलं हे माझं मला माहित आहे. त्यामुळे ऍडिशनल बर्डन मी आज नाही सर. आणि 1-1.5 वर्षानंतर इथं जे एक्सपान्शन होणार त्यामध्ये जी नोकरी लागणार आहे त्यामध्ये अगदी स्पेशालिस्ट जे जर का सोडले जे आम्हाला कदाचित बाहेरून आणावे लागतील ते सोडले तर सगळीच्या सगळी परत त्यावेळी सुद्धा आम्ही एक वेगळा मेळावा घेऊ स्पेशली दौलतसाठी म्हणून. आणि त्यावेळी नोकरी भरून ती सगळं लोकल इथंच म्हणजे जसं आहे तसंच लोकांमुळे असणार. त्या अनुषंगाने 200 नोकऱ्या तरी त्यावेळी लागतील, पण ह्याला 1-2 वर्षाचा कालावधी जाईल. या इथल्या नोकरी मेळाव्यामध्ये जी मुलं सिलेक्ट होतील त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिले जाणार आहेत काही? ते माझ्या मते आता जे आम्ही मागचा अनुभव आमचा बघता गंगाखेडला जो आलेला आहे तर त्यावेळी त्यांनी तिथं जवळजवळ 300 लेटर त्याच दिवशी दिले. पण मी म्हणणार नाही 300 मिळतील आता आम्हाला माहित नाही, पण 100 ते 150 लेटर्स अपॉइंटमेंट लेटर त्याच दिवशी मिळतील, त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत मिळतील. आणि बाकी आठवडा ते 15 आठवड्याच्या कालावधीमध्ये जसा क्राऊड येईल त्याप्रमाणे माझा अंदाज आहे मिनिमम 500 लोकांना तरी नोकरी लागेल ज्यांना आठवडा ते 15 आठवड्यामध्ये पुढचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर अपॉइंटमेंट लेटर्स आलेले असतील. त्यामुळे माझा एकच आहे की आता एवढ्या कंपनीला आम्ही गोळा करून आणतो इथं तर त्यांना पण एक चॉईस दिला पाहिजे. कुठंतरी त्यांना 500 लोक असतील आणि 500 लोक जर का इथं आली तर त्यांना मग ते लायक नाही मिळाला तर हे मिळणार. म्हणून माझी इच्छा अशी आहे की इथं एक 3-4 हजार जणांचा क्राऊड झाला तर कसं त्यांना पण सुविधा मिळेल की 5-6 जणातून एखादा निवडता येईल. असं करून 500 लोक 500च्या 500 आमचं जे टार्गेट आहे मिनिमम 500 लोकांना तरी नोकरी लागायचं. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि हे खुलं असणार आहे का? शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत आम्ही पॉम्फ्रेटवर जवळजवळ सर्व शंका निरसन होईल असं संक्षिप्तमध्ये लिहिलेलं आहे. पण इन डिटेल्स मी तुमच्या माध्यमातून सर्वांच्या समोर पोहोचवू इच्छितो की अगदी 5वी पास पासून, कारण इथं जे येणार आहे ते हेल्पर, ऑपरेटर, सुपरवायझर, इंजिनियर्स, ट्रेनी इंजिनियर्स ते ऑफिसर्स ह्यापर्यंतच्या मोस्टली हे सगळे माझं एकच आहे की टार्गेट आहे युवक म्हणजे ट्रेनीचे पोस्ट असणार. 5वी पासून ते अगदी टॉपमोस्ट डिग्री कुठली असेल MBAची म्हणा, इंजिनिअरिंगची म्हणा, ह्या सगळ्या ह्याचे विविध जागेसाठी लागणारे माणसं हे करण्यासाठी इंटरव्ह्यू घेण्यासाठी लोक येणार आहेत. त्यामुळं तुम्ही काही शिकले 5वी पासून लिहिता वाचता, 5वीचा अर्थ काय की लिहिता वाचता तरी यावं. आणि आज मला वाटतं की 5वीच्या वरच सगळेजण शिकलेले असतील. अगदी घरी गवत जाऊन शेतातून जरी कापणारा मुलग्याला विचारलं तरी BCom झालेला असतो तो. त्यामुळे लिहिता वाचता येणारा एखादा व्यक्ती मुलगा मी म्हणते वेळी कृपया लक्ष ठेवा की युवक ॲज वेल एज युवतींसाठी सुद्धा आहे. ते आमचं थोडंसं बोलते वेळी अपसुकच युवकांसाठी येतं तर हा मेळावा युवतींच्या साठी सुद्धा आहे. तर ह्या सगळ्यांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी 5वी पासून ते हायेस्ट डिग्री तुम्ही कुठलेही घेतलेले असू देत तुम्ही त्याप्रमाणे अप्लाय करा. तुमचं क्वालिफिकेशन बघून त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठवू. या नोकरी मेळाव्यात वसिलेबाजीला थारा आहे की नाही ते मी पहिल्यांदाच हे केलं की अजिबात नाही आहे. कारण कसं आहे मी माझा सुद्धा वशिला तिथं लावणार नाही कोणाला. कारण मी जर का वशिला आज लावायला गेलो कदाचित मी माझ्या वशिलानं 4-4 लावेल कामाला, 4-4 लावेल, 40-50 जणांना लावेल. पण वशिलाच इथं चालतोय म्हटल्यावर पुढच्या 1-2 वर्षानं परत मला इथं जो मेळावा भरवायचा असेल त्यावेळी ती कंपनीवाली परत हे बाबा आम्हाला वशिलाने घ्यायला लावतात म्हणून यायची नाही. मला ते तसं करायचं नाही. मला हा हे प्युअरली ज्याच्या कॅपॅबिलिटीवर जावं असं वाटतंय. म्हणून मी हा रोजगार मेळावा इथं भरवत आहे. ज्याला कुणाला नोकरी लागेल हे त्याच्या कॅपॅबिलिटीनुसार ते कंपनीवाले ठरवणार आहेत, ते आम्ही ठरवणार नाही. माझं एवढंच उद्दिष्ट आहे की माझ्या भागातल्या 500 जणांना तरी नोकरी लागावी.
आमचा 700चा आकडा आहे, तरी पण मी 500चा तरी माझ्यासाठीच मी ते हे करतो आणि त्याच्यासाठी 3,000 ते 4,000 लोक यावी असं वाटतंय मला. ऑलरेडी आपल्याकडं आज सकाळपर्यंत 1000च्याही पुढं रजिस्ट्रेशन झालेले आहे. तर लवकरात लवकर बाकीच्या युवकांनी आणि युवतींनी सुद्धा रजिस्ट्रेशन करावं, जेणेकरून आम्हाला सुद्धा ते प्लॅनिंग करावं लागणार आहे, कुणाकुणाला कुठला स्लॉट द्यायचा, कुठं कसं मिळवायचं. कारण हा उत्तमरित्या नुसतंच नोकरी मिळावा लावला म्हणजे झाला नाही, तर उत्तमरित्या आम्हाला ऑर्गनाईज सुद्धा करता आला पाहिजे, जेणेकरून कॅन्डिडेट्स आणि इंटरव्ह्यू देणार आणि इंटरव्ह्यू घेणारे दोघेही खुश राहिले पाहिजे. दौलतचं कार्यक्षेत्र पाहता सीमा भागात ही दौलतचं कार्यक्षेत्र आहे. चंदगड, आजरा, गडिंग्लज सोबत सीमाभाग ही चंदगड तालुक्याचा एक भाग म्हणून समजला जातो. त्या भागातील लोकांना, त्या युवकांना सुद्धा प्राधान्य या मेळाव्यात नक्कीच आहे. कारण मी हे ठेवते वेळी टार्गेट माझ्यासमोर माझ्या शेतकरी बांधवांचं ठेवलं. शेतकरी बांधव ज्यावेळी मिळतो त्यावेळी खानापूरच्या आसपासचा सुद्धा शेतकरी मला ऊस घालतो. आपलं शिनोळी ओलांडले की कर्नाटक चालू होतं, तर तिथला सुद्धा शेतकरी घालतो. तर अर्थातच हा मेळावा हा दौलतच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारा जो जेवढा काही एरिया असेल, आजरा, गडिंग्लज, चंदगड सोडून थोडाफार कर्नाटकचा आपल्या बाजूचा चंदगडला टेकून असलेला भाग आहे, त्यांच्या सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांनी ह्या संधीचा फायदा होता. चंदगड तालुक्यातील राजकीय नेत्यांच्यात देखील अस्वस्थता निर्माण झालेली आहे की मानसिंग खोराटे हे राजकीय या मेळाव्याच्या माध्यमातून सक्रिय होणार आहेत का, अशी थोडी एक धक्क्याबद्दल चर्चा आहे. याच्याबद्दल काय खुलासा करायला आपण? आता सगळ्यात मला पहिल्यांदा ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की या गोष्टीचा नेगेटिव्ह प्रचार होतो. आणि नेगेटिव्ह प्रचार त्याच वेळी होतो ज्यावेळी ह्याच्यात राजकारण येतं. मला इथं राजकारण करायचं नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये राजकारण आणायचंही नाही. हा कुठल्याही प्रकारचा राजकीय मेळावा नाही. हा नोकरी मेळावा माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी, ज्यांना कठीण असतं की बाबा सगळ्यात अगोदर त्यांना कुठं वेकन्सी आहे हेच माहिती पडत नाही. वेकन्सी माहिती पडल्यानंतर कुठं जायचं, कधी जायचं, कसं जायचं. नवीन शहरात एखाद्या पुण्याला जायचं म्हटलं की आई वडील अगोदर घाबरतात, बाबा लेका तू माझ्या कधी कोल्हापूरच्या पुढे गेलेलं नाहीस, तिथं जाऊन कुठं काय तुझं होईल. तर ह्या सगळ्या ते प्रॉब्लेम्स आहेत, हे त्यांचे सोडवण्याकरता मी तो इथं करत आहे. त्यामुळे इथं राजकारणाला काही वाव नाही. आता काही जणांच्या पोटात चावतंय की बाबा हे आम्ही करायला लागलोय, त्यामुळे राजकारणाचा कदाचित आमच्या मनात हेतू आहे का. ज्यावेळी माझ्या मनात राजकारणाचा हेतू आहे, मी एवढा स्पष्ट माणूस आहे, त्यावेळी सरळपणे बेधडकपणे सांगेन मी इलेक्शनला उभारतोय आणि मला मतदान करा म्हणून. मी असे मेळावे भरवून किंवा हे करून उलट्या कुठं तरी मागच्या दारानं आत घुसणार नाही. मी सरळ दार उघडून, समोरचं दार उघडून आत जाणारा माणूस आहे. आणि सद्यस्थितीत म्हणा किंवा कदाचित माझा स्वभाव पण असा आहे की कदाचित माझ्यासारखा माणूस राजकारणात टिकणार नाही. तर राजकारणात गोड बोलणारी माणसं लागतात. काम करा न करा पण गोड बोललं पाहिजे. मी तसं नाही. गोडला गोड, वाईटला वाईट, चांगल्याला चांगलं, रफला रफ बोलतो. पण माझ्या मनात एक आणि बाहेर एक अजिबात नसते. जे तोंडात आहे, जे मनात आहे ते मी बोलून टाकतो. आणि हे असे स्वभाव राजकारणात चालत नाहीत, हे मला पण माहीत आहे. त्यामुळे जर का कोण तसं म्हणत असेल, कुणाला धाकधूक झाली असेल, तर माझ्या त्या राजकारणी मित्रांना सांगेन की अशी काही भीती तुम्ही बाळगू नये आणि उगाचच आमच्या या गोष्टीचा अपप्रचार करू नये. आम्ही हा प्युअरली नोकरीसाठीच मेळावा भरवत आहोत. गेल्या आठवड्यात ह्या नोकरी मेळाव्याचे कॅम्पेनिंग सुरू झालं. त्यामध्ये तुमची पोस्टरबाजी, जाहिरातबाजी सुरू आहे. त्यामध्ये शैक्षणिक माहिती दिली गेली, म्हणजे शैक्षणिक अर्हतेबद्दल स्पष्ट उल्लेख आला. पण नेमक्या कंपन्या कोणत्या भाग घेणार आहेत त्यामध्ये, याविषयी काय थोडी माहिती मिळेल का? आता हे कसं आहे की आम्ही जवळजवळ 70 कंपनीशी टायप केलेलं आहे. 70 ते 75 आणि अजून चालूच आहे. आता आमचं कसं असतं की ह्या वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातल्या कंपन्या आहेत. आता आम्ही 2 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे. 8 तारखेला हे आहे, 8 तारखेला 8 ऑक्टोबरला हा मेळावा आहे. आता 2 ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान आम्ही त्याच्यातल्या कंपनी सुद्धा शॉर्टलिस्ट करणार आहोत. कोणत्या बेसिसवर, तर आपल्याला जे ऍप्लिकेशन आले ती कुठल्या ह्याच्यातली जास्त आहेत, 5वी ते 12वी मधली जास्त आहे, कुठल्या ITI मधली जास्त आहे. कारण जिथली जास्त आहेत त्यांना जास्त करून इथं प्राधान्य दिलं जावं. त्या ज्या नोकरीसाठी जास्त कल आहे, तर त्याप्रमाणे आम्ही त्या शॉर्टलिस्ट करून आम्ही ह्याच्या अगोदर त्या डिस्प्ले करणार आहोत की कुठल्या कुठल्या कंपन्या. आजच आम्हाला डिस्प्ले करणं ते थोडंसं अवघड आहे.
कारण त्याच्यामध्ये अजूनही आम्ही 70 म्हटल्या, कदाचित आम्ही 100 कंपनीशी टायप करणार आहे आणि 100 मधल्या 50 शॉर्टलिस्ट करून आम्ही त्या 50 कंपन्या आणणार आहोत. तर ते हे सगळं बघून आपण आपल्याला थोड्याच दिवसात कुठल्या कुठल्या कंपन्या येणार ते कळवलं जाईल. आमचा उद्देश कुठल्या कंपन्या, कुठल्या भागातल्या कंपन्या किंवा काय ह्याच्या हा बघणं जास्त नसून आपल्या इथल्या कॅन्डिडेटला, उमेदवाराला नोकरी कशी लागेल, व्यवस्थित पगाराची नोकरी कशी लागेल, त्याच्या स्किल्स जे आहेत ते कसे त्याच्यामध्ये ऑक्युपाय केले जातील आणि ती कशी नोकरी लागेल हे सगळं बघून त्याप्रमाणची नोकरी द्यायची. आज मला कदाचित होऊ शकतं की गुजरातहून एक चांगली कंपनी यायला इथं तयार आहे, पण माझ्या इथली माणसं गुजरातला जायला तयार नाही. त्याच जागी जराशी एक साधी कंपनी गोव्यातून यायला तयार आहे, गोव्याकडे ओढा आहे. भले तिकडचा माणूस एक 25,000 पगार देतो, इथला 15,000च देत असेल. आपला माणूस काय विचार करतो, मी गुजरातला जाणार, 25,000 घेणार, 20,000 रुपये तिथं खर्चच होणार, माझ्या खिशात किती राहणार. बस गुजरातून मला इथं यायला किती वर्षातनं 2दा किंवा 1दा किंवा 2दा किंवा 3दा नाही. तेच गोव्याला राहिलो मी दर महिन्याला येऊ शकतो. तिथं पगार जरी कमी मिळाला तरी घरातलं काय धान्य घेऊन जाऊन सगळं करू शकतो. कदाचित माझं तिथं 25,000 जे पैसे राहणार आहेत ते इथं माझ्या 50,000 त्याच्यापेक्षा जास्त पैसे राहतील. तर ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही ते टार्गेट करणार आहोत. आणि ह्याच्यासाठी रेफरन्सेस जर का कंपनीचे म्हटले तर तुम्हाला वेगवेगळ्या ह्याचे द्यायचे म्हटले तर ते BPO क्षेत्रातले असतील, मॅन्युफॅक्चरिंग मधल्या असतील, ऑटोमोबाईल्स मधल्या असतील कंपन्या, सेल्स मार्केटिंग मधल्या असतील, टुरिझम मधल्या असतील, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फॅसिलिटी मॅनेजमेंट, त्याच्यानंतर रिटेल, हॉटेल्स, बँकिंग मधल्या असतील, फार्मसी मधल्या असतील, ट्रान्सपोर्ट, अकाउंटिंग, टेलिकॉम, NGOs असतील, एव्हिएशन क्षेत्रातल्या असतील, ऍडमिनिस्ट्रेशन, रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर मधल्या असतील, सुपरवायझर सेक्युरिटी मधल्या असतील, मीडिया अँड एंटरटेनमेंट मधल्या असतील, फूड्स अँड बेव्हरेजेस मधल्या असतील, ऍग्रिकल्चर असेल, केमिकल्स असतील, हेल्थ अँड मेडिकल असेल, हॉस्पिटॅलिटी असेल, कन्सल्टिंग असेल, ब्रोकिंग असेल, युटिलिटीज अँड एनर्जी मधल्या असतील, सॉफ्टवेअर हार्डवेअरशी रिलेटेड कंपन्या असतील, सेक्युरिटी, ड्रायव्हर, म्हणजे अगदी आता बोलल्याप्रमाणे ड्रायव्हर, हेल्पर पासून ते अगदी टॉप मोस्ट म्हटलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा बँकिंग क्षेत्रातल्या, सुपरवायझर सेक्टरातल्या, ह्या सगळ्या नोकऱ्या असणार. म्हणजे कुठलाही व्यक्ती आला तर त्याला कुठला ना कुठला एक दरवाजा उघडा असणार. त्या प्रकारे आम्ही सगळ्या कंपनी सिलेक्ट करणार. हे फक्त फ्रेशर्स विद्यार्थ्यांचे आणि कॅन्डिडेटसाठी असणार आहेत की जे पूर्वी ज्या अजून सुद्धा ज्या कंपनीत काम करतात त्यांना सुद्धा यामध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळू शकेल? ऑपॉर्च्युनिटी तर सगळ्यांना आहे, पण माझी इच्छा अशी आहे की फ्रेशर्सनी ह्याचा जास्त करून फायदा घ्या. कारण कसं असतं, ऑलरेडी जो नोकरी करतो त्याला एक एक्सपिरियन्स झालेला असतो, तो त्याच्या एक्सपिरियन्सच्या जोरावर आणखी दुसरीकडे सुद्धा नोकरी लागू शकते. त्याचा एक एस्टॅब्लिश तो माणूस झालेला असतो. फ्रेशर्सनाच नोकरीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो फ्रेशर्सना असतो. म्हणजे आज जरी माझं फ्रेशर्सना आव्हान पण असं असेल, कदाचित आज त्यांना वाटत असेल की मला ऑफिसरची नोकरी लागावी. मी सुद्धा सुरुवात केली तेव्हा ट्रेनिंग म्हणून केलेली होती. मी इंजिनिअरिंग झालो आणि ट्रेनिंग म्हणून होतो. साधी नोकरी का असे ना, तुम्हाला लागत असेल तर तीही घ्या. त्याच्यानंतर तुम्ही तिथं एक्सपिरियन्स घ्या. वर्ष, 1.5-2 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला की तुम्हाला बरेचसे दरवाजे उघडे होतात. त्यामुळे मला अशीच पाहिजे तशीच पाहिजे म्हणून नोकरी हे करू नका. तुम्ही सुरुवात करा. आता ह्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण मी देतो. एकेकाचा असा पण असतो की मला 20,000-25,000च्या खालची नोकरी नको, म्हणून आम्हाला लवकर मिळत नाही तोपर्यंत आपण घरी बसतो. मी उमेदवारांना आणि त्यांच्या आई वडिलांना सुद्धा ह्या गोष्टीचा एक छोटासा विचार करायला लावेल की आज जर का मुलगा घरी बसला तर त्याचं ओझंही आई वडिलांच्यावरच येतं. काही नाही म्हटलं तरी मोबाईल प्रत्येकाकडे असतो. एक रिचार्ज मारायला त्याला 100-200 रुपये लागतात. गाडी असते, आजकाल गाडी नाही असं पण कोणी राहिलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये एक 500-1000 रुपयाचं महिन्याला पेट्रोल जातं. इतर सगळे खर्च बघितला तर 4-5 हजार रुपये जातो मुलग्यावर खर्च. समजा अगदी काहीच नाही, 10,000 रुपयाची नोकरी एक लागत असेल असं मी धरतो, तरी त्या मुलग्याला आईवडिलांना सुद्धा हे करावं की बाबा तू जा आणि तिथं ती नोकरी कर. त्यामुळे काय होईल, किमान तुमचाही 4-5 हजार रुपयाचा जो खर्च त्याच्यावर आहे किंवा 1,000-2,000 रुपयाचा आहे तो तरी वाचेल. त्याला पैसे कमवायची एक हे लागेल, चट लागेल किंवा एक एक्सपिरियन्स येईल त्याला त्याचा. आणि त्या एक्सपिरियन्सच्या जोरावर त्याचा वर्षा, 1.5 वर्षानं, 2 वर्षानं मोठे मोठे दरवाजे खुले होतील जिथं त्याला कदाचित 25-50 हजारची पण नोकरी लागेल. त्यामुळे संकुचित राहून मला हेच लागलं तर ते जाणार असं मुलांनी पण आणि त्यांच्या आई वडिलांनी पण त्यांना समजावून सांगावं की असं राहू नका. तुम्हाला पदराची नोकरी पडत आहे, सुरुवात करा. सुरुवात कुठेतरी केलीच पाहिजे. सुरुवात करा. त्याच्यानंतर परत असं नाही की तुम्हाला तिथंच राहायचं आहे.
तुम्ही चांगलं काम केलं ती कंपनी तुम्हाला वरचा हुद्दा देईल, नाहीतर कुठेतरी तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरी मिळेल. त्यामुळे हा तुमचा जो प्रश्न होता मूळ की हा मेळावा खुला सर्वांसाठी आहे, पण आमचं मेन टार्गेट असतील ते सुशिक्षित पण बेरोजगारांच्यासाठी असेल. कारण ज्यांना ऑलरेडी रोजगार आहे त्यांना नोकरी आहे, तर टार्गेट त्यांनी करावं. पण ठीक आहे, कुणाला वाटत असेल की ह्याच्यातून मला चांगली नोकरी मिळणार आहे, ऑलरेडी जो नोकरी करत असेल तर त्यांना पण अप्लाय करायला काही हरकत नाही.